CET मध्ये मला 99.62% होते. 9.62. तर मग तू तुझ्या लास्ट मंथ मध्ये एक्झॅक्टली काय काय केलेलं? मी पहिल्यांदा सांगितलं 20च दिवस होते माझ्याकडे. PIQs तू किती वर्षाचे केले साधारणतः? बरेच क्वेश्चन्स असे होते की डिरेक्ट असे नेम विचारले होते रिॲक्शन. तर आत्ता स्टार्ट केलं तर मी असं म्हणेल की पहिल्यांदा टेक्स्टबुक पूर्ण रिवाइज करा. पेपर स्टार्ट झाला आणि तेच पूर्ण पॅनिक मोडमध्ये मी, कारण की मला माहीतच नव्हतं की 1.5 तासनी ऑटो सबमिट होणार आहे. चलो हॅलो ऑल. तर आज किती तारीख आहे? 16 मार्च. 16 मार्च. आज 16 मार्च आहे. लगभग आजपासून 25-26 दिवस बाकी आहे. ठीक आहे. आणि या भरपूर असे मुलं आहे ज्यांचं असा खूप कमी अभ्यास झाला आहे अँड दे आर लुकिंग की भैया मला सर्व्हिसमध्ये ड्रीम कॉलेज भेटेल का. भरपूर लोकांचं COEP VJT या ड्रीम कॉलेज आहे. ठीक आहे. तर मग तुमच्या ड्रीम कॉलेजमधला स्टुडंट म्हणजे विश्वजित, तो तुम्हाला आजची पूर्ण स्टोरी सांगणार आहे की त्याने कसं पेपर केलं होतं 11वी-12वीमध्ये. सो तो फर्स्ट इयर स्टुडंट आहे. सो हॅलो विश्वजित. हॅलो, माय नेम इज विश्वजित मोहिते. आय एम फ्रॉम बारामती आणि मी COEP मध्ये इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग शिकत आहे. कॉलेज खूप मस्त आहे, कॉलेज लाईफ मस्त आहे, इव्हेंट्स भरपूर आहेत आणि आय एम एन्जॉईंग माय कॉलेज लाईफ. ओके, एन्जॉईंग युअर कॉलेज लाईफ. सो जस्ट लेट मी नो की तुझा स्कोर किती होता CET मध्ये? CET मध्ये मला 99.62% होते. 9.62. स्टील यू चूज ENTC. येस. नवीन जी ब्रांच आली CET मध्ये ती का बरं चूज नाही केली? नवीन ब्रांच आहे त्यामुळे त्याचं प्लेसमेंट वगैरे माहीत नव्हतं कॉलेजचं. बाकीचे पण जे आहेत फॅकल्टी कशी आहे वगैरे हे जे आपल्याला इलेक्ट्रॉनिक्स बद्दल माहिती आहे तसंच AIMLचं सांगू शकत नाही, मग त्यामुळं घेतली नव्हती ENTC घेतली आणि AIML नाही घेतली. अच्छा, तू भेटली असती AIML तरी पण तू ENTC घेतली? हो, भेटली असते. ओके. आणि कम्प्युटर सायन्स? कम्प्युटर सायन्स नाही भेटली मला. स्पॉटमध्ये प्रयत्न केला होता? स्पॉटला नव्हता केला, पहिले 4 कॅप राऊंड केला होता. अच्छा, नाही भेटलं तर मग ENTC कन्फर्म करून टाकलं? हां, ENTC घेतलं मग. ओके. बघ आता ऑडियन्ससाठी ना जवळपास 25 दिवस बाकी आहे. ठीक आहे. तर मग तू तुझ्या लास्ट मंथमध्ये एक्झॅक्टली काय काय केलेलं? लास्ट मंथ म्हणजे माझा JEE मेन सेशन 2 2 एप्रिलला झालं होतं. तर त्यानंतर MHT CETचा पेपर माझा 23 एप्रिलला होता. सो अप्रॉक्सिमेटली 20 डेज होते माझ्याकडे, जे की आत्ता ऑडियन्सची जी कंडिशन आहे सेम कंडिशन आहे. तर मी फक्त टेक्स्टबुक रिवाईज केली आणि PYQ भरपूर सॉल्व केले. म्हणजे प्रत्येक चॅप्टरचे 30 ते 40 PYQ मी सॉल्व केले. आणि मेन फोकस माझा रिव्हिजन जास्त करायचो मी. आणि त्यात माझे एक चूक झाली की मी मॉक टेस्ट दिल्या नाहीत. हां, आणि मग त्याच्यामुळे मला फायनल एक्झाममध्ये टाइम मॅनेज करता आला नाही फिजिक्स केमिस्ट्री पार्टला. ते कारण की फिजिक्स केमिस्ट्री पार्ट पहिल्या ह्याच्यात करायचा असतो आणि मग मॅथ्सला पूर्ण 1.5 तास असतो. तर मला फिजिक्स केमिस्ट्री मॅनेज झालं नाही. तो एक हे चूक झाली. त्यामुळे मॉक टेस्ट इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. टाइम मॅनेजमेंट कळतं आणि एक्झॅक्टली पेपर कसा येणार आहे ते कळतं. कदाचित तू जर मॉक टेस्ट प्रॅक्टिस केली असती तर तुला अजून बेटर स्कोर आला असता. आणि मला एक्झाम सेंटरच्या आत गेल्यावर समजलं की पहिले 1.5 तासच आपण फिजिक्स आणि केमिस्ट्री करू शकतो आणि 1.5 तास नंतर मॅथ्स. तुला माहितीच नव्हतं की सेक्शन ऑटोमॅटिक सबमिट होऊन जातो? ऑटो सबमिशन वाला माहित नव्हतं मला. ओके. त्यामुळे मॉक टेस्ट खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला कधी कळतं की एक्झॅक्टली पेपर कसा सॉल्व्ह करायचा आणि जे तुला कळलं ते लाईक अवॉइड झालं असतं किंवा स्कोर चांगला असतं जर तू मॉक टेस्ट थोडासा इम्प्रूव्ह झाला असता स्कोर. ओके. तुझी एक्झाम डेची एक्झॅक्टली काय स्टोरी होती? एक्झाम डेची मी एक्झाम सेंटरमध्ये गेलो, पेपर स्टार्ट झाला आणि तेच पूर्ण पॅनिक मोडमध्ये मी, कारण की मला माहीतच नव्हतं की 1.5 तासनी ऑटो सबमिट होणार आहे. ओके. मग त्याच्यामुळे मी फिजिक्स पटपट सॉल्व्ह केलं, केमिस्ट्री पण केलं, पण जे मला JEEची सवय होती की रिटर्न अटेम्प्ट करायला जायचं तर तो टाइम मिळाला नाही. त्यामुळे बरेच क्वेश्चन अनअटेम्प्टेड राहिले, जे की आपण JEE मध्ये करतो कारण की निगेटिव्ह मार्किंग होऊ नये. पण ते तसं CET मध्ये पूर्ण अटेम्प्ट केलं तर त्याचे मिळून तरी जातात मार्क्स, तर ते राहून गेलं माझं. निगेटिव्ह मार्किंग नसते? हां, निगेटिव्ह मार्किंग नसते. मग त्यामुळे आपण अटेम्प्ट करू शकतो पूर्ण, पण ते राहून गेलं. ओके. असं झालं माझं. दॅट वॉज अबाउट युअर एक्झाम डे स्टोरी. मग कम्प्युटर बंद पडले, मुलांचे CPU बंद पडले, काय सीन झाला का? हो, झाले होते. ओके. झाला. बरेच मुलं पूर्ण असे एक मुलगी तर रडायला लागली होती पार. ओके. हो, आणि मग तेच पूर्ण पॅनिक मोड मध्ये ते. तू पण ते वातावरण बघून थोडस झाला असणार, पडला असणार पेपर? हो, वाटत होतं की आपल्या पीसीला असं झालं तर काय, पण होऊन गेलं नीट. ओके. ड्युरिंग युअर प्रिपरेशन तू कम्प्लिटली 11वी-12वीची स्टोरी सांगशील? 11वी-12वी मी तर JEE साठी करत होतो, JEEचं प्रिपरेशन. तर मग मी रोज अकॅडमीला जायचो. फ्रॉम बारामती? हां, बारामती. ओके. अकॅडमीला जायचो, परतनं घरी आल्यावरती मग जे मॉड्यूल्स आहेत अकॅडमीचे ते सॉल्व्ह करायचो. PYQ JEEचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन करायचो आणि रिव्हिजन जास्त करायचो मी. म्हणजे जे फॉर्म्युला वगैरे आहेत ते लर्न करायचे.
परत रिॲक्शन्स केमिस्ट्रीच्या असतील त्या त्यांच्या नेम्स कॅटलिस्ट वगैरे काय काय ते पूर्ण लक्षात ठेवायचं. आणि हे शेड्यूल होतं माझं. ओके, सीईटीसाठी तू कुठल्या बुक्स यूज केलेल्या किंवा तू ऑडियन्स सांगशील की तुम्ही ह्या बुक्स यूज करा? नाही, सीईटीसाठी बुक वगैरे अशी रेफरन्स बुक नाही, मी फक्त टेक्स्ट बुकच पूर्ण बारावीची टेक्स्टबुक, HSC HSC स्टेट बोर्डची टेक्स्ट बुक आपली. ओके, तर ते 11-12ची पूर्ण केली बरं. आणि बाकीच्या रेफरन्स बुक्स नाही केल्या कारण की मी पहिल्यांदा सांगितलं 20च दिवस होते माझ्याकडे. सो मग त्यात एवढं जमलं नाही मला. तर तू टेक्स्टबुक केली आणि क्वेश्चन्स कुठले केले मग? प्रिव्हियस इयर क्वेश्चन, फक्त PYQs? आणि ते पण रिसेंट इयर्सचे केले. प्रत्येक चॅप्टरचे 20-25 क्वेश्चन्स केले. ओके, फक्त रिसेंट डेचे PYQs करून यूज कोड दॅट मच मार्क्स. येस. मी पण सांगत असतो की फक्त PYQs पेक्षा बेस्ट क्वेश्चन कुठलेच नाही आहे. फक्त PYQs करून आणि HSC टेक्स्टबुक करून त्यांना 99.66 स्कोअर आणला आहे. ठीक आहे, मुलं बऱ्यापैकी बुक्स जास्तच प्रश्न असतो की books ट्रायम्फ, अरिहंत करू, सिंगेज करू, बाकीचं करत बसण्याच्या ह्याच्यात ते स्टेट बुकला विसरतात. स्टेट बुकला कोअर जे आहे तेच ते महत्वाचं. महत्वाचं आहे. येस. ओके, PYQs तू किती वर्षाचे केले साधारणतः? तसं इयर वाईज कारण की एखाद्या चॅप्टरचे भरपूर असतात रिसेंट इयरचे, मग ते मी लिमिट केलं की 20 to 30 करायचे कारण की माझ्याकडे भरपूर वेळ नव्हता. मग तसं 4-5 वर्षाचे असतील रिसेंट. तुमचे पण जर पेपर जवळ आले असेल आणि सिलेबस कमी झाला असेल ना, तुम्ही सेम टेक्निक फॉलो करा की 20 ते 30 क्वेश्चन्स पर चॅप्टर जरी केले इट्स मोर दॅन सफिशियंट. आणि आय वुड से की टाइम कमी तर 25, 24, 23च्या वर द्यायची गरज तर नाही. टाइम जर उरला तुमच्याकडे तर तुम्ही मागे जाऊ शकता, बट ॲज ऑफ नाव तरी 25 म्हणजे रिसेंट इयरचीच खूप जास्त इम्पॉर्टंट आहे PYQs, राईट? आणि रिसेंट मधून केल्यावरती आपल्याला समजतं की कशा पॅटर्नचे क्वेश्चन येणार आहेत, परत न कोणता कॉन्सेप्ट महत्वाचा आहे, मग तो आपण परत रिवाइज करू शकतो जर आपल्याला जमत नसेल वगैरे. ठीक आहे, PYQs तुझ्या शिपमध्ये तुला वाटलं की रिपीट झालेले? रिपीट असे नाही, पण त्या पॅटर्नचे क्वेश्चन आले होते. बरं. म्हणजे जसं की आता केमिस्ट्रीचं बरेच क्वेश्चन्स असे होते की डिरेक्ट असे नेम विचारले होते रिॲक्शन देऊन की ह्या रिॲक्शनचं नेम काय, परत DNF ब्लॉक एलिमेंट, त्यातून असे लाईन टू लाईन क्वेश्चन एक्झॅक्ट क्वेश्चन्स येतात PYQs मध्ये. केमिस्ट्रीमध्ये पण भरपूर क्वेश्चन्स एक्झॅक्टली रिपीट होतात. मॅथ्समध्ये व्हॅल्यू वगैरे त्यांच्याकडून 100% येणारच प्रश्न. ओके, माझा नेक्स्ट क्वेश्चन असा राहील की एक जर स्टुडंट आहे, ठीक आहे, त्याला जस्ट रिअलाइज होत आहे की आता JEE1 गेलंय, JEE2 ला एक काहीतरी आय गेस फर्स्ट वीकमध्येच आहे, राईट? 10-15 दिवसांनी JEE1 होणार आहे. ठीक आहे, तर आता तुझा तर कॉन्फिडन्स गेलाय, आता जे काही मेन एम वाटतं ते CETच आहे. तर त्या स्टुडंटने आतापासून 0 पासून कसं प्रिपेअर केलं पाहिजे आणि प्रिपरेशन जरी सुरू केली तर कितीपर्यंत जाऊ शकतो? 200 पैकी किती मार्क्स तो अचीव्ह करू शकतो आतापासून सुरू केल्यावरती? जर आत्ता स्टार्ट केलं तर मी असं म्हणेल की पहिल्यांदा टेक्स्टबुक पूर्ण रिवाइज करा. लाईन टू लाईन क्वेश्चन येऊ शकतात आणि जर मॅथ्स, फिजिक्स असे त्याचे PYQ जास्त सॉल्व्ह करायचे, म्हणजे क्वेश्चनचा पॅटर्न आपल्याला समजतो, कुठला फॉर्म्युला कुठं लावायचं ते कळतं. आणि तुम्हाला हे सगळं करून आय थिंक 120च्या अराउंड तरी 120+ तरी मिळू शकतात 200 पैकी. 120+ म्हणजे ऑलरेडी 96.5% वरच, 95च्या तर वर ॲटलिस्ट वरच येऊन जाईल. ओके, म्हणजे प्रोसेस इझी आहे, गोंधळून नका जाऊ. सिम्पल गोष्टी ज्या त्यांनी सांगितलं तुम्हाला विश्वजितने त्या फॉलो करा तर रिझल्ट 100% येणार, कारण तेच तर बेसिक आहे. आणि ह्या पिरियडमध्ये असं नवीन काय शिकायला जाऊ नका. जे कॉन्सेप्ट आपल्याला माहीत नव्हते असे आपण बरेच येतात PYQ मध्ये की हे आपण शिकलो नाहीये, तर ते करत बसण्यापेक्षा जे येतंय आपल्याला तेच जास्त जर आपण परफेक्ट केलं तर मग चांगला उपयोग होऊ शकतो. ओके, म्हणजे नवीन कॉन्सेप्ट नका शिकू कमी टाइममध्ये, जे आले त्यालाच स्ट्रॉंग करा कारण त्याच्यावरचे क्वेश्चन बनले पाहिजे. येस. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन की आता तुझं 1 वर्ष संपलं आहे की COEP मध्ये, ठीक आहे, सेकंड सेमिस्टर पेपर कधी सेकंड सेमचे? सेकंड सेमिस्टर मिड सेमिस्टर आत्ताच झाली मागच्या वीकमध्ये. एंड सेमिस्टर मेच्या फर्स्ट वीकमध्ये. नियर अबाउट 1 वर्ष होत आलं COEP मध्ये. फर्स्ट इयर. तुझा एक्सपिरियन्स कसा होता आफ्टर द एक्झाम? लाईक 2 फेज पकड की एक्झामच्या अगोदरचा विश्वजित आणि आफ्टर गेटिंग COEP, तर कसं वाटलं तुला? मस्त वाटतंय आणि कॉलेज लाईफ खूप मस्त आहे. मी आधी पण सांगितलं जसं इव्हेंट्स वगैरे भरपूर असतात. आता ह्या मंथमध्येच बोट क्लबचा रेगाटा टेलिमॅचेस वगैरे इव्हेंट आहे, तर खूप मस्त प्रॅक्टिस वगैरे चालू आहे आणि पूर्ण कॅम्पस वगैरे खूप मस्त आहे, तुम्ही येऊ शकता वगैरे असं. भरपूर लोकांचं COEP ड्रीम कॉलेज असतं आणि थिंग्स आफ्टर गेटिंग COEP पण खूप चांगलं आहे. लाईक हा जो फेस एक्झामचा हा 1च महिना असणार आहे, 1-1.5 महिना तुम्हाला परत एवढं टेन्शन नसणारच आहे. लाईक यू प्रिपेअर्ड फॉर JEE, यू प्रिपेअर्ड फॉर CET. त्या एक्झाम्स आणि आताच्या ज्या एक्झामच्या कॉलेजमधल्या तू कसं कम्पेअर करशील दोघांना? म्हणजे
10th स्टँडर्डचे जसे पेपर असतात एकदम आपल्याला आता 10th मधून पुढे आलं वाटतं की 10th किती सोपं आहे वगैरे, तसंच आता सेम कॉलेजची एक्झाम्स ऑब्विसली सोप्या असतात ॲज कम्पेअर्ड टू कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स, कारण की त्यात भरपूर लिहिलं की मार्क्स मिळून जातात. तसं ह्यात एक चुकला की झालं, संपलं, असं असतं. इधर येस और नो. हां, एक म्हणजे आता सध्या करत अडेच लाईक याच्यापेक्षा टफ काहीच नसणार आहे. आफ्टर गेटिंग कॉलेज बाकी थिंग्स तर इझीच आहे. हो, easy. नंतर खूप चिल टाइम भेटतो तुमच्या हॉबीज जोपासण्यासाठी, फिरण्यासाठी, फोन खेळण्यासाठी भरपूर गोष्टी टाइम भेटतो. तर हाच एक शेवटचा एक महिना आहे, डेडिकेशनने अभ्यासावरच फोकस करा. आणि तुझं मोटिवेशन काय होतं बिहाइंड एव्हरीथिंग? बिहाइंड एव्हरीथिंग मोटिवेशन मला एका चांगल्या कॉलेजमध्ये जायचं होतं. दॅट वॉज द मोटिवेशन. सीईटी वॉज युअर ड्रीम का दुसरं काहीतरी ड्रीम होतं? ड्रीम तर तसं IIT NIT होतं, Okay. पण त्याच्यानंतर मग COEPच होतं. महाराष्ट्रामधून टॉप कॉलेज म्हणजे COEP. ओके. तर जी ऑडियन्स व्हिडिओ बघत आहे, जे पेपर देणार आहे आता अपकमिंग एक्झाममध्ये, त्यांच्यासाठी काय टिप्स तुझ्या साईडनी? फायनल टिप्स ॲज अ सिनियर. ओके, फायनल टिप्स म्हणजे टेक्स्टबुक रिव्हिजन करा, फॉर्म्युले सगळे लक्षात ठेवा, त्यांचं ॲप्लिकेशन बघून घ्या आणि रिॲक्शन्स वगैरे त्यांच्या नेम सहित लक्षात ठेवा, कारण की बऱ्याच जणांचं असं होतं की रिॲक्शन माहिती आहे पण त्याचा नेम माहीत नाही. तसं ते एक. आणि चिल राहावा एक्झाममध्ये, हे कन्फ्युजन पॅनिक होऊ नका, असं मी सांगतो. थँक्यू. चलो, थँक्यू सो मच विश्वजित फॉर द अमेझिंग इंटरव्ह्यू. Thank you. तुझ्या गायडन्सने भरपूर लोकांची हेल्प झाली असणार आहे. Yes. भरपूर लोक नेक्स्ट इयर तुला भेटेल इथे हो. सेम जागेवर, ते पण इंटरव्ह्यू देत असेल. हो. चलो, थँक्यू सो मच Thank you. अँड या ऑल द बेस्ट एव्हरीवन.